सन 2019मध्ये कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरातला मटका बुक्की मालक सलीम मुल्ला याच्या मटका बुक्कीवर छापा टाकण्यासाठी तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांचं पथक गेलं होतं। त्यावेळी सलीम मुल्लाच्या कामगारांनी पोलीस पथकावर हल्ला करून पोबारा केला होता। यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्ह्याची व्याप्ती पाहून तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मटका बुक्की मालक सलीम मुल्ला गँगविरोधात मोका अंतर्गत कारवाई करत 44 जणांवर गुन्हा दाखल केला होता। यामधील 42 आरोपींना पोलिसांनी अटक केली। मात्र मटका बुक्की सम्राट कोराणे आणि प्रकाश उर्फ पप्पू सावला हे दोघे फरार होते। मात्र मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ सम्राट कोराणे पोलिसांना गुंगारा देत होता। दरम्यान बुधवारी दुपारी कोराणे हा स्वतःहून कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात शरण आला। यानंतर न्यायालयानं त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती। कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी कोराणे याचा ताबा मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता। त्यानंतर न्यायालयानं कोराणे याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली होती। त्यानुसार आज सकाळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कळंबा कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याचा कळंबा कारागृहातून ताबा घेतला। यानंतर कोराणे याला राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। दुपारी पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी शहर पोलीस अधीक्षक अजित टिके अधिक तपास करतायत।